जाण्यासाठी साधन नाहीये. पहिलं तीराची गंगा असणारी ती सहज त्या ठिकाणी पार करायची आहे, परंतु नावेशिवाय त्या ठिकाणी पर्याय नाही. दुधडा भरून त्या ठिकाणी असणारी गंगामाया वाहते. म्हणून भैया लक्ष्मण प्रभू रामचंद्र सीतामाया येईल तीराला आलेले असताना लक्ष्मणाला आवाज दिला. लक्ष्मणा, म्हणजे 8 तास, त्यांचा 8 तास वेगळा आहे, भक्तांचा 8 तास वेगळा आहे, आपला 8 तास वेगळा आहे. खऱ्या अर्थानं लक्ष्मणाने आवाज दिला, ए नावाड्या, नाव घेऊन ये. अनेक आवाज दिला, अनेक वेळा हाका मारली, परंतु नावाड्या हा नाही नाही नाही. हो, नावाड्या काहीच नाही, नावाड्या निवांत बसलेला आहे. तसंच असतं महाराज. हो, त्या ठिकाणा लक्ष्मणाला राग आला. लक्ष्मण म्हणला, हे नावाड्या, माझ्या प्रभूची आज्ञा इंद्र पाळतो, चंद्र पाळतो, देवादिदेव महादेव भगवान शंकर माझ्या प्रभूची आज्ञा पाळतात आणि तू पाळत नाहीस. त्यावेळेस त्या नावाड्याने सांगितलं, लक्ष्मणा, तुझ्या प्रभूची आज्ञा इंद्र पाळत असेल, चंद्र पाळत असेल, देवादिदेव महादेव शंकर तुझ्या प्रभूची आज्ञा पाळत असतील, मला पाळण्याची गरज नाही. का? तर ज्या भगवान शंकरानं गंगा मस्तकावर धारण केली ना, ती गंगा रोज माझ्या पायाशी लोळण घालते, म्हणून मी तुझ्या प्रभूची आज्ञा पाळत नाही. लक्ष्मणाला राग आला.